आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. काही दिवसांपूर्वीच ठेकेदारांच्या बैठकीत एक विषय चर्चेला गेला, तो म्हणजे की ठेकेदारांना जे काम मिळते त्यापैकी किती निधी आमदार, खासदार, अधिकारी यांच्या खिशात जातो आणि त्यानंतर ते काम पूर्ण होत असते. याच पार्श्वभूमीवर राजुरा तालुक्यातील कोलगाव रामनगर मार्गावरील रस्ता, जो केवळ 3 महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आला, मात्र पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून गेला. रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कामात वापरलेले निकृष्ट दर्जाचे साहित्य असतानाही कंत्राटदाराची बिले मंजूर कशी झाली, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. संपूर्ण राज्यात सुगंधित तंबाखूला बंदी असतानाही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात तसेच ग्रामीण विभागात सर्रासपणे सुगंधित तंबाखू पोचविला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राजुरा पोलिसांनी कारवाई करत 10,10,122 रुपयांचा मुद्देमाल रविवारी जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जोगापूर फाटा येथे हा सापळा रचण्यात आला. त्यात महिंद्रा बोलेरो वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सुगंधित तंबाखू तसेच विविध प्रकारचे सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. या तंबाखूजन्य पदार्थाची किंमत 2,10,122 रुपये, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या बोलेरो वाहनाची किंमत 8 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अर्जुन दयाशंकर तिवारी राहणार कोठारी, तालुका बल्लारशाह याच्या विरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. वरोरा तालुक्यातील साखरा शिवारात एका प्रेमी युगल जोडप्याने प्रेमविवाह केला. त्यानंतर अवघ्या 3 महिन्यात त्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. त्या विवाहितेचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यानंतर मात्र पोलिसांचे चक्रे वेगाने फिरले आणि ही आत्महत्या नसून हत्या करण्यात आली असा आरोप जेव्हा मृतकाच्या वडिलांनी केला, तेव्हा सर्व सूत्रेही त्याच्या नवऱ्याकडे बोट दाखवत होते. ज्यावेळी प्रेमविवाह झाला त्यावेळेस ती 3 महिन्यांची गर्भवती होती आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्याने तिचा गर्भपात केला आणि तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे होते. या प्रकरणी पोलिसांनी पती महेश गुलाब कावळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. विदर्भातील चर्चित शंकरपूर जवळील मुक्ताई धबधब्याकडे निघालेल्या 3 तरुणींना रविवारी भिशी जवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. यातील एका तरुणीचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. रिया देवगिरीकर, वय वर्ष 20, राहणार हिंगणघाट असे मृत तरुणीचे नाव आहे. मुक्ताई धबधबा पाहण्याकरिता अनेक तरुण तरुणी तिथे गर्दी करतात आणि याच धबधब्याला बघण्याकरिता भिसी जवळ ह्या तरुणी थांबल्या असताना भरधाव कारने या तिन्ही तरुणींना धडक दिली. यापैकी एकीचा मृत्यू झाला असून मैथिली सामंत राहणार नागपूर आणि ट्विंकल चिकटे राहणार चंद्रपूर यांच्यावर उपचार सुरू आहेत. मैत्री दिनाच्या निमित्ताने ह्या तिन्ही तरुणी धबधब्यावर जात होत्या, परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातला. रस्त्याचे पुलाचे निर्माण कार्यावर सध्या अनेक ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अनेक रस्ते केवळ 2 महिन्यात खराब होत आहे किंवा त्यांना तडा जात आहे, तर अनेक पुलांचे बांधकाम कोसळण्याच्या घटनाही उघडकीस येत आहे. याच पार्श्वभूमीवर अहेरी ते चेरापल्ली मार्गावर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटनापूर्वीच आलेल्या पुराने पितळ उघडे पडले असून ह्या पुलाचे कठडे पुरात वाहून गेल्याने निर्माण कार्यात वापरलेल्या साहित्याबद्दल आणि त्याच्या गुणवत्तेबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बऱ्याच काळाच्या प्रतीक्षेनंतर हा पूल बांधण्यात आला, परंतु त्यातही भ्रष्टाचाराने हा पूल पोखरल्याने आता पुन्हा नागरिकांना आंदोलन करण्याची पाळी आली आहे. सिरोंचा तालुक्यातील कारसपल्ली येथे 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. शंकर लसमय्या हरी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. लखनौ येथून चेन्नईकडे नव्याने तयार करण्यात आलेली ट्रॅव्हल्स नेण्यात येत होती. बसमध्ये प्रवासी नव्हते. चालक एकटाच वाहन चालवत होता. दरम्यान कारसपल्ली येथील शेतकरी आपल्या शेतातले काम आटपून रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात असणाऱ्या या ट्रॅव्हल्सने त्यांना धडक दिली आणि या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूर महानगरपालिका येथे सत्ता स्थापनेनंतर विरोधी पक्षांसाठी कक्षाचा मुद्दा चांगलाच गाजला होता आणि आता वणी नगर परिषदेमध्ये सुद्धा हाच प्रकार पाहायला मिळाला. येथील विरोधी पक्षातील नगरसेवकांना बसण्याकरिता कक्षच नसल्याने त्यांनी चक्क उपमुख्याधिकारी कक्षाच्या समोर सतरंजी टाकून आंदोलन केले. एकीकडे नगर परिषदेमध्ये कक्ष नसल्याने आणि नवीन दुसरी इमारत नसल्याने कोणाला कुणासाठी बसण्याची जागा द्यावी हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. बल्लारपूर शहरात जुन्या वादातून एका व्यक्तीवर 3 व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे आणि या प्रकरणात ज्यांनी त्या व्यक्तीवर मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले ते 3ही व्यक्ती फरार आहे. एका आठवड्यापूर्वी अयान शेखचा सुफियान शेख सोबत झगडा झाला आणि त्याचे पडसाद या मारहाणीत उमटले.
कोळसा आणि हेराफेरी हे समीकरण जुने असले तरी सध्या स्थितीतही या समीकरणाला वाव देणाऱ्या घटना सातत्याने वणी शहरात आणि परिसरात घडत आहेत. वणी शहरातील लाल पूल या परिसरात कोळसा भरलेले 2 ट्रक संशयास्पद रीतीने आढळले आणि पोलिसांनी कारवाई करत त्या दोन्ही ट्रकला ताब्यात घेतले आणि ह्या ट्रकमध्ये वैधरित्या कोळसा भरलेला होता की अवैधरित्या कोळसा भरला होता याची सखोल तपासणी सुरू आहे. परंतु कोळशांची ही वाहतूक अवैध मार्गाने सातत्याने सुरू असून यावर अंकुश कसा लावावा हा प्रश्नचिन्ह पोलिसांसमोर आहे. पूर्वी भाजपचा पदाधिकारी असलेला आणि नंतर पक्षातून निष्कासित केलेल्या अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक असलेला दत्तू पिसे हा चिमूर तालुक्यातील नेरी येथे राहतो. याचा एका महिलेवर डोळा होता आणि ही बाब त्या महिलेला माहिती होती आणि तिने यापूर्वीही दत्तू पिसे याला त्याच्याच भाषेत जबाब दिला. नंतर या महाठगाने आवाज बदलून महिलेच्या आवाजात त्या महिलेशी संधान साधले आणि तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तू जर शेजाऱ्यासोबत शरीर संबंध ठेवले तर तुझ्या घरी लक्ष्मी प्रसन्न होईल असा संदेश दिला. हे कारस्थान माहीत होताच महिलेने पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला. तर यामध्ये आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.